मॅचला होते सुरुवात. वेगवान बॉल, विशालचा वेगवान बॉल होता. निर्धाव चेंडू अनप्लेएबल बॉल. खरं तर फलंदाज रोहितनं शॉट रिॲक्टच केला नाही या बॉलवरती. इतका वेगवान बॉल होता. योग्य लाईन वरती हिट केला विशालला बॉल. दुसरा बॉल घेऊन तयार होतो विशाल. स्मिचचा फटका. रोहितची ओळख आहे खरं तर. ट्रेडमार्क शॉट. एक टप्प्याचा अंतर गाठत बॉल चूम अंतर सीमा पार येतोय रोहितच्या बॅट मधून. हा अनोख्या स्टाईलनं चौकार. कट करण्याचा प्रयत्न पॉइंट मध्ये सापडलाय. पकडले झेल रोहित. इथून मात्र होतोय बाद. पहिला धक्का टीम सोन्या 40-40 डिक्सल संघाला रोहितच्या स्वरूपात. भावेश जातोय नवीन फलंदाज. कमबॅक केलं विशाल. फार अप्रतिम गोलंदाजी साकारतोय. ज्या षटकामध्ये आपण फलंदाजांचा बोलबाला पाहिलाय त्या षटकामध्ये विशाल अप्रतिम गोलंदाजी साकारतोय. खरं तर वेगवान पद्धतीनं बॉल हाताळण्याची क्षमता आहे विशाल. क्रॉसचा बॅट मारण्याचा प्रयत्न. ऑन साइडला हा फटका केलाय. चौथा बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. वन्स अगेन डॉट बॉल. निर्धावानं धावसंख्या थांबली ती 4 आकड्यावरती. बॉल संपले ते 5. पहिलाच बॉल निर्धाव. सुरुवात फार अप्रतिम केली विशालनं आणि बॉल नंबर 2 मध्ये चौकार आला रोहितच्या बॅट मधून. त्यानंतर निर्धाव आणि त्यानंतर विकेट आणि पुन्हा निर्धाव. आणि ती बॉल पंचांकडे लावली अपील. अनएक्सेप्टेबल बाउन्स घेत बॉल विकेटला मिस करतोय पंचांचं सांगणं. आणि त्याच कारणास्तव इथे आणखी एक डॉट बॉल येते. 1 more डॉट बॉल. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला. टोटल धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 4 धाव फलकावरती. अप्रतिम स्पेल हा विशालचा राहिलाय पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकात. एक षटक संपलाय. धावसंख्या आहे ती 4. एक गडी बाद. कार चार धावा. ती मेहनत फार अप्रतिम होती विशालची. परंतु नितेशचं स्वागत हा खरं तर या षटकारानं केलंय. हा प्रेशर मध्ये नितेश देखील. कारण सुरुवात षटकारानं झाली. आदित्य ऑफ स्ट्राईक होता संपूर्णपणे पॉवर प्ले नंबर 1 मध्ये. आदित्य जसा स्ट्राईक एंड वरती आलाय तसा त्यानं षटकार ठोकला या बॉलवरती. प्रेशर मध्ये गोलंदाज देखील. चला स्वयंसेवक थोडा पण लक्ष द्या. कारण बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलेला बॉल लवकरात लवकर मैदानात येऊ हीच अपेक्षा आहे खरं तर.
मॅच बॉल खूप महत्त्वाचा आहे कारण ॲज अ बॅटर ज्या बॉलनं खूप धावा जमवल्या असतात स्वतःच्या बॅटरनं तो मॅच बॉल अतिशय महत्त्वाचा असतो. नितेश प्रेशरमध्ये पहिल्याच बॉलमध्ये षटकार आल्यानंतर नितेशचा बॉल बॅक टू द बॉलर. बॅटची लिडिंग एज पॅडवरती बॉल आदळला. एक धाव वेगानं मिळवल्या बॉलवरती देखील धाव संख्या आहे ती 11. बॉल संपले 2. तिसरा बॉल घेऊन त्यात नितेशने कमबॅक केलं. पहिल्याच बॉलमध्ये षटकार आला आणि त्यानंतर या बॉलवरती एक चांगला वेगवान बॉल फेकला खरं तर. बॅटची लिडिंग एज घेत पॅडवरती बॉल बॅक टू द बॉलर स्ट्रोक. एकच धाव 11 धाव आहेत. तिसरा बॉल घेऊन तयार नितेश. वेगवान बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. मिड विकेट मध्ये बॉल. एकच धाव मिळते. दुसरीचा प्रयत्न होत नाहीये. एकच्या मदतीने धावसंख्या ती पुनश्च एकदा 12 या आकड्यावरती. सुरुवात फार अप्रतिम झाली या षटकाची. षटकारानं सुरुवात केली आदित्यनं आणि त्यानंतर एक सिंगल आली आणि पुन्हा सिंगल आणि पुन्हा आदित्य ऑन स्ट्राईक आहे. 12 धावा आहेत धावफलकावर. क्रॉस द बॅट. लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. धावतोय वेगानं मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पोहोचलाय. फेकलाय बॉल तोपर्यंत दुहेरी देखील पूर्ण होती. 2 कंप्लिटेड होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 फलंदाजांमध्ये धावसंख्या 2 न पुढे जात आहेत. त्या 14 धावा धावफलकावर. चौदा रन स्कोर कार्ड वरती आहेत. प्रथम बॅटिंग करतोय सोना चाली डिक्सल संघ. नितेश कमबॅक करतोय षटकारानंतर. मोठ्या फटक्यांपासून थांबवण्याचं काम तो करतोय. बॅक टू द लॉंग ऑन हा स्ट्रोक. मिसफिल्डिंग केले विशालनं. लगेच फायदा घेण्याचा प्रयत्न. चुकीला माफी नाहीये. लगेचच दुसरी कंप्लीट देखील केली आहे 2 बॅटर्सनं. 2च्या मदतीने धावसंख्या आहे ती 16 आकड्यावर. क्रॉस द बॅट हवे ते बॉल. वॅकंड एरिया एक टप्पा अखेर. काऊ कॉर्नर झोन मध्ये बॉल. दुसरीचा प्रयत्न. रनआउटची संधी गॅदर करू शकलेला नाही व्यवस्थित. गॅदर करू शकलेला नाहीये नितेश हा बॉल व्यवस्थित. अन्यथा रनआउटच्या स्वरूपात भावेश इथे बाद होऊ शकला असता. ओव्हर कम्प्लिटेड पंच सांगतायत. दुसऱ्या षटकाचा खेळ संपला. 2 षटकांमध्ये धावसंख्या टोटल 9.00च्या इकॉनॉमीनं 18 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले 2 षटकांमध्ये. दोन षटकांमध्ये धावसंख्या आहे ती 18 आकड्यावरती. पहिल्या षटकात आल्या होत्या 4. दुसऱ्या षटकात 14 आल्या. कमबॅक केलं जरूर नितेशनं. आता ओव्हर नंबर 3 मध्ये आणखी एक यंगस्टर आलाय तो कुणाल बॉलिंग मार्कवर. कुणालचा पहिलाच बॉल ऑन साइडला. टायमिंग प्रॉपर आहे. मिळाल्यानंतर बॉल सीमा पार. लॉंग ऑन लॉंग अपच्या मधून स्ट्रेट ऑन द ड्राईव्हचा फटका षटकार.
मैदानाच्या आतमध्ये आदित्य या अगोदर बरसला, त्यानंतर भावेश आपल्या बॅट मधून दाबा जमवतोय सोन्या 40-40 डिक्सल संघासाठी. आहेत. तिसरा बॉल, कुणालचा तिसरा बॉल वेगवान बॉल होता. यार्कर लेंथ आणि क्लीन बॉल का विकेट हिट विकेट खर तर. इथून भावेश बाद होतोय. वेगवान बॉल, तेच तर यार्कर फेकला कुणालनं आणि थेट हिट विकेटची विकेट मिळाली खरं तर. वेगवान बॉल गेल्या गेल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ड्रेसिंग रूम मध्ये सेट होऊन जाण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय बऱ्याचशा कालावधीतून. धावसंख्या थांबते ती पुन्हा एकदा 28 या आकड्यावर. क्रॉस बॅट स्ट्रोक पाडण्याचा प्रयत्न, इथे देखील बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. वन मोर डॉट बॉल. पहिल्याच 2 बॉल मध्ये 10 धावा दिल्या कुणालनं आणि त्यानंतर 3ही बॉल एकही धाव आलेला नाही धावफलकावरती. त्याच कारणास्तव आता धावफलक जाऊन पोहोचले ते टोटल 28 रन्स ऑन स्कोर कार्ड. अंतिम बॉल मिड विकेट मध्ये, टायमिंग प्रॉपर झालंय आणि बॉल निघून गेलाय सीमा पलीकडे. 6 धावसंख्येसाठी येतोय षटकार. 3 षटकांमध्ये धावसंख्या ती 34. त्यानंतर ओव्हर नंबर 2 मध्ये नितेशच्या षटकात आल्या टोटल 14 आणि आता ओव्हर नंबर 3 मध्ये कुणालच्या विरोधात 16 आल्या, टोटल 34 आहेत. आता आल्या ओव्हर नंबर 4 मध्ये रोहन. वेगवान फुलटॉस बॉल होता, संधी होती. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. खरं तर आदित्य सलामीच्या भूमिकेत आलाय, संपूर्णपणे सेट आहे आणि त्याच्या बॅट मधून आता येणारी प्रत्येक धाव अतिशय महत्वाची आहे. खरं तर सोन्या 40-40 डिक्सल संघासाठी देखील. रोहन 5 बॉलचा अजून एक खेळ बाकी आहे. पुढ्यात टाकलेला बॉल आणखी एक चांगल्या रीतीनं अपस्टिकची लाईन योग्य रीतीनं हाताळतोय सातत्यानं. ओव्हर नंबर 4 मध्ये रोहनला आपण पाहतोय फार अप्रतिम गोलंदाजी. स्लॉकच्या षटकात काउंटर अटॅक असतो बॅटर्सचा खरं तर एखाद्या गोलंदाजावरती आणि असं असताना 1-2 बॉल चांगल्या रीतीनं हाताळलेत खरं तर रोहननं. तिसरा बॉल घेऊन तयार रोहनचा तिसरा बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. आउटफील्ड खराब झाली तिथे आणि अतिरिक्त बाउन्स घेत बॉल विशालला बीट करत चाललाय चौकार. परंतु साथ मिळत नाहीये मैदानाची देखील. हा लक फॅक्टर असतो खरं तर. आपण पाहिला तर लक फॅक्टर अतिशय महत्वाचा आहे क्रिकेटमध्ये देखील. पाडलक होती खरं तर. विशाल पोहोचला होता आणि अतिरिक्त बाउन्स घेता बॉल सीमा पार लॉंग ऑन मध्ये चौकार. नेक्स्ट बॉल
ना चांगला बॉल टाकलाय विशालनं, चांगला बॉल टाकलाय खरं तर रोहननं. आणि या बॉलवरती देखील 1 रन मिळते. 1च्या मदतीनं धावसंख्या आहे ती 39 या आकड्यावर. 4 बॉलचा खेळ संपलाय. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. किमान एक मोठा फटका, पण तो डगआउट मधून आशा आहे की 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे त्या मॅच मध्ये. डीप विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक टप्पा गाठत बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. डीप मिड विकेट मध्ये तो चौकार. विशालनं फार चांगले गोलंदाजी केली या मॅच मध्ये. फक्त 4च धावा त्यानं खर्च केला. लॉंग ऑनला फिल्डिंग करतोय विशाल आणि ती बॉल लिव्ह केलाय. लाईन चेक केली जाते. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. धावसंख्या ही 44. एक मोठा फटका 50 पर्यंत धाव फलक जाऊ शकतं. एक फायटिंग स्कोर उभारू शकतो. सोना 40-40 डिक्सल संघ देखील. अंतिम बॉल खोलात टाकलाय. टायमिंग बघावं लागेल आणि निघून गेलाय बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धाव संख्येसाठी येतो हा षटकार. 50 धावा 4 षटकांमध्ये येणारे 24 बॉल 51 ची गरज. आणि त्याच कारणास्तव पहिल्या षटकानंतर आपण 2 धावा ऍड करूयात एकलव्य भिलवले संघाच्या अकाउंट मध्ये. 51चं टार्गेट, 51चं टार्गेट.
स्वयंसेवक आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. पॉवर प्लेचं षटक आहे त्यामुळे आपली गरज आहे खरं तर. विशाल आणि नितेश ऑन स्ट्राईक. विशाल आहे गोलंदाजी मार्क वरती. जयेश पहिलाच बॉल फेकतोय. एक धाव मिळते. वेगवान बॉल होता जयेशचा. एक रन मिळते. एकच्या मदतीने धावसंख्येचा श्री गणेश होतोय. 51चं टार्गेट आहे आणि पहिल्या षटकामध्ये आपण 2 पेनल्टीचा दाबा ऍड करूयात. एक बॉल संपलाय. धावसंख्या 1. जयेश वेगवान बॉल फेकतो. खरं तर उंच खुरा गोलंदाज आहे आणि त्याच्या मध्ये क्षमता आहे मोठे वेगवान बॉल टाकण्याची. वेगवान बॉल त्यावरती प्रत्युत्तर दिलंय. वॉड शॉट स्वतःला समर्पित केलंय विकेट वरती. बॉलला फेकून दिलाय डीप फाईन लेग मध्ये. हा येतोय नेत्रदीपक षटकार. बहुतांश टीम मध्ये आपण अनुभव पाहतो. परंतु या दोनही संघांकडे यंगस्टरचा भरणा आहे. हा बॉल गॅप मध्ये ढकलला. डीप कव्हर पॉइंटला बॉल चालाय सीमा पार. जमिनीला घासत पुसत येतोय हा नेत्रदीपक चौकार. देखील सोप्या पद्धतीने करू शकत नाही तरी खंतेची बाब आहे आम्हासाठी देखील. स्वयंसेवकांना मी विनंती करतोय. उत्तम मार्के कुठे दिसत नाहीयेत. उत्तम मार्के आणि रितेश गवले दिसत नाही कुठे. क्रॉस बॅट वॉट शॉट. अप्रतिम फटका आहे डीप मिड विकेट मध्ये. क्लासिकल बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. बॅटर नितेशच्या बॅट मधून हा येतोय अतुलनीय चौकार. वॉट शॉट. बॅटर नितेश अफलातून षटकार येतोय आणखी एक मिड विकेट मध्ये षटकार.
दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. हा देखील चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे आणि दुसऱ्या अटेम्प्टला कॅच पकडले. वेल कॅरी केले कॅच आणि 6 धावा येत आहेत. चला खेळाडू वृत्ती दाखवा मित्रांनो. प्रेक्षकांकडून विनंती खरं तर, आणि प्रेम जोशी आमचे सांगतायत खरं तर स्वयंसेवक आमचे की हा षटकार आहे, यासाठी स्वयंसेवक महत्वाचे आहेत. खरं तर सातत्याने मी उल्लेख करतोय, याचं प्रात्यक्षिक उदाहरण तुम्ही पाहिलंय. कारण सर्वच खेळाडू सारखे नसतात. आपण बघायला गेलो तर एक खेळाडू वृत्ती एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे क्रिकेटमध्ये. शॉर्ट फाईन लेग मध्ये निर्धाव चेंडूची अपेक्षा आहे. खरं तर ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग मार्कवरती रोहित आहे. पहिल्याच बॉलमध्ये षटकार आला, त्यानंतर डॉट बॉल येतो बॉल नंबर 2. तिसरा बॉल मिस्टामिक स्ट्रोक स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये रोहित चुकी करणार नाहीये. पकडलं इथे कॅच. विशाल इथून मात्र होतोय बाद. करता एकलव्य भिलवले संघ आणि त्या सुसाट गतीने धावणाऱ्या गाडीला थोडंसं स्लो करण्याचं काम केलं रोहितनं. बॉल नंबर 4 अकोटाप्याचा बॉल चॉप करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, ब्रेक स्वरूपाचा बॉल वेल अटेम्प्ट केलाय. 1 more डॉट बॉल. विकेट गेल्यानंतर हे प्रेशर आहे. खरं तर क्रिकेटमध्ये तुम्ही पाहिलं ज्यावेळी विकेट जातो त्यावेळी मोमेंटम शिफ्ट होतो पुन्हा एकदा. आणखी एक चांगला बॉल टाकलाय रोहितनं. लोअर फुल टच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेग मध्ये वेल फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंग केले. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये आपण पेनल्टीच्या 2 धावा ऍड केल्या नव्हत्या, त्यामुळे दुसऱ्या षटकात आपण पेनल्टीच्या धावा ऍड करतोय. 2 षटकांमध्ये धावा जाऊन पोहोचल्यात त्या 31 या आकड्यावरती. 51चे लक्ष्य. आता 20 धावसंख्येची गरज आहे. येणाऱ्या 12 बॉल मध्ये टीम एकलव्य भिलवले संघाला सोन्या 40 डिक्सल संघाच्या विरोधात जिंकण्यासाठी मध्ये. पहिल्या षटकात 22 होत्या आणि या षटकामध्ये आल्या 7 आणि पेनल्टीच्या 2 धावा ऍड केल्यात आपण, त्याचमुळे धावसंख्या येते 31. ऋतिक आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. आता 12 बॉल मध्ये 20 ची आवश्यकता आहे आणि इथून सामना आता तराजू मध्ये इथून सामना कोणताही संघ जिंकू शकतो. पहिल्याच मॅच मध्ये 60 धावा अगदी सहजरित्या चेस झाल्यात आणि दुसऱ्या मॅच मध्ये 51चे टार्गेट पुन्हा चेस डाऊन वरती आहे. 12 बॉल 20. खोलात टाकण्याचा प्रयत्न आहे आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच माही रुटे सर सांगतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव ऍड होते. धावसंख्या आहे ती 32 या अंकावर. 19 अजूनही करायच्यात. बॉल शिल्लक आहेत 12. धावसंख्येची गरज आहे. नेक्स्ट मॅच विनर वर्सेस विनर. पहिला सामना जिंकला श्री सिद्धिविनायक बीड. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे लॉंग ऑन मध्ये. जयेश बॉल तोपर्यंत मिळते 1 रन. 1च्या मदतीने धावसंख्या 33. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 18 धावसंख्येची आता गरज आहे. सुनील ऑन स्ट्राइक. नितेश फार जबरदस्त खेळला या मॅच मध्ये. बॉलच्या मेरिट नुसार खेळ करतोय नितेश. 11-18ची गरज. फटका प्रतिमा गॅप मध्ये ढकलला. कव्हर पॉइंटला वेगवान पद्धतीने बॉल निघून गेलाय. डीप कव्हर पॉइंटला येतोय 4 धावसंख्येसाठी चौकार.
बाची टॉपेज विनायक चांगली फिल्डिंग करतोय. हा ही व्हिडिओ क्रॉप होईल निश्चित. विनायकची मैदानाच्या आतमध्ये सोना 40-40 इन ऍक्शन मध्ये तो निश्चित आता ही व्हिडिओ व्हायरल करेल यात शंकाच नाहीये. 1 रन मिळते या बॉलवरती. 1च्या मदतीने धावसंख्या येते 38. 13ची आवश्यकता आहे. हसतोय सोन्या देखील मैदानाच्या आतमध्ये. त्याला माहिती आता ही व्हिडिओ नक्कीच क्रॉप होईल आणि त्यानंतर ती व्हायरल देखील होईल. रिवर्स अटेम्प्ट केले सक्सेसफुल झाली आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. डीप पॉइंट मध्ये बॉल चाललाय सीमा पार. 4 धाव संख्येसाठी हा येतोय दर्जेदार चौकार. अकरा धावा आलेत अद्याप तरी या षटकात. वेगवान पद्धतीने बॅट्सचा फ्लो ओपन झाला होता. त्यापेक्षा वेगवान पद्धतीने बॉल विकेट किपर रोहित याच्या हातामध्ये. 1 मत डॉट बॉल. 1 बॉलचा खेळ बाकी आहे. 7 बॉल मध्ये अजूनही गरज येते 9 या धावसंख्येची. हाफ ट्रॅकर बॉल. आणखी एक फटका डीप कव्हर पॉइंटला. नेत्रदीपक फटका येतोय. बॅटर नितेशच्या बॅट मधून हा येतोय अनमोल असा चौकार. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली ती टोटल 46. आता 5 धावसंख्येची आवश्यकता आहे ती टीम एकलव्य भिलवले संघाला सामना जिंकण्यासाठी. पाच बॉल मध्ये 5 मॅच संपलेला नाहीये. प्रयत्न भावेश. पहिल्याच बॉल मध्ये विकेट मिळवल्यानंतर कुठेतरी आता स्वतःवरती विश्वास ठेवतोय का भावेश. 5 बॉल 5. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मिस्टामिक स्ट्रोक. ओ व्हॉट अ फिल्डिंग विनायकच्या माध्यमातून. अप्रतिम फिल्डिंग केली आहे.
4 धावा अजूनही करायच्यात. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि नितेश इन कंट्रोल मध्ये दिसलाय मॅच मध्ये आणि नितेश ची विकेट फार महत्वाची आहे मॅच मध्ये. 29 वैयक्तिक 9 बॉल मध्ये खेळतोय नितेश. विस्फोटक बॅटिंग, पिकअप शॉट सातत्यानं पाहिलेत नितेशच्या माध्यमातून. तितकाच क्लास देखील त्यांनी बॅटचा दाखवला खरं तर प्रेक्षकांना. 4 बॉल 4. फुल टॉस बॉल संधी होती, गमावले. नो बॉलचा कॉल पंचांचा येतोय. रिव्ह्यू नाहीये फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी आणि त्याचप्रमाणे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. 4 बॉल मध्ये आता 3 धावसंख्येची गरज आहे. Forty-eight runs on board. चुकी केली आहे विकेट किपरनं. व्यवस्थित बॉल गॅदर करू शकले नाहीयेत. 49 ऑन बोर्ड. 2 धावसंख्येची अजूनही गरज आहे. बॉल शिल्लक आहे ते 3 बॉल 2. मॅच संपलेली नाहीये. एक निर्धाव बॉल, त्यानंतर रनअप बॉल इक्वेशन आणि त्यानंतर गोलंदाजावरती असलेला विश्वास. हा कुठेतरी निर्धाव बॉल फेकत या मॅच मध्ये जिंकण्याचं धाडस भावेशवरती आता सर्वांचं लक्ष. काही घडू शकतं, क्रिकेटचा खेळ आहे. रनअप बॉल इक्वेशनची आवश्यकता आहे, परंतु 3 बॉल 2 ची गरज. हवेत बॉल मग असेच उल्लेख केलाय आणि कॅच ड्रॉप केलीये. काय चुकी केलीये, चुकी केलीये. दुसरीसाठी निघालेत पुन्हा एकदा. मिस फिल्डिंग ना सामना जिंकलाय खरं तर. तिथे आता मात्र एक क्रिकेट आहे. कॅच पकडले असते तर कदाचित त्या 2 धावा मिळाल्या नसता. हा क्रिकेटचा खेळ आणि सामना जिंकला एकलव्य भिलवले संघानं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. आणि त्यानंतर हार्डलक सोन्या चाली डिक्सल संघ. चला बीड संघाचा कर्णधार प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट. अकरा बॉल मध्ये 30 धावसंख्येची इनिंग साकारणारा नितेश ठरलाय मॅचचा हिरो. आणि नितेश आपण आणि श्री सिद्धिविनायक बीड संघाचा कर्णधार देखील आपण टॉस करण्यासाठी लगेच. प्लेअर ऑफ द मॅच नितेश आपण. नितेश आलाय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. मी प्रतीक दादा रुटे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड सन्मानित करायचंय. खरं तर नितेशला फार जबरदस्त केला. एक षटक नितेशने जरूर फेकलं. 14 धावा त्यानं खर्च केला, परंतु बॅटिंग मार्क वरती 11 बॉल मध्ये 30 धावा त्यानं जमवल्या आणि तोच ठरला मॅचचा हिरो. स्क्रीनवरती तुम्ही पाहताय नितेशला. एक जबरदस्त खेळ एकलव्य भिलवले संघासाठी. आणि जीती लोभियांस कडून 200 रुपयांचा कॅश प्राइज आलाय नितेश साठी देखील. जीपे द्वारे ते कन्वर्ट करण्यात आलेत. खरं तर 2 षटकार, एक पिकअप शॉट डीप फाईन लेग मध्ये अप्रतिम होता आणि त्यानंतर एक क्लासिकल फटका आपण पाहिला डीप मिड विकेट मध्ये आणि त्या 2 षटकारांच्या प्रेमात भारावून गेला जितू लोभी आणि त्याच्याकडून खरं तर 200 रुपयाचा कॅश प्राइज. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण टॉस बॉक्स मध्ये लगेच.